श्रीनिधी योगेश गुरव, इयत्ता 9वीत शिकते. आयडियल इंग्लिश स्कूल या शाळेची विद्यार्थिनी. इस्कोट ह्या एकांकिकेमधला एक नाट्यप्रवेश सादर करते. सिद्धू, अरे आवर पटापटा, रस्त्यावरची गर्दी वाढेल. त्याच्या आधीच आटप बाबा. सांज पातूर, आजीला औषध नको का आणाया? अगं आवरल्या, बाजूच्या रेषा मारतूया. पर जिजा, कानावर ही शाळेतली गाणी पडली की वाटतंय त्या पोरांबरोबर आज जाऊन शिकावं, खेळावं आणि गाणी म्हणावी बघ. ती शाळा आपल्या तिघांच्या पोटाला तुकडा देणार आहे भैर. अगं पर शाळेत मिळतो की भात मधल्या सुट्टीत? मी रोज बघतोय की गईतनं पोटाला मिळेल रे. पर ते कापड, दप्तर आणि ते बूट मोजा ते र कोण आणणार? अशी कापड घालून गेला तर कोण बसून देईन का? काढ चितार काढ. जिजा, पर आपला आयबा असत तर आपल्याला बी शाळेत धाडलं असतं नव. मग तू आणि म्या शाळेत गेलो असतो. म्या तर समध्या शर्यतीत भाग घेतला असता बघ. चितार काढायच्या शर्यतीत तर नंबरच सोडला नसता. होय, आणि म्या बी लंगडीत नंबर काढला असता. टिपरी पाणी खेळात बक्षीस मिळवली असती. होय, आणि शाळेच्या समध्या कार्यक्रमात म्या रांगोळी काढली असती. आणि म्या फरशी पुसती तसा फळापासून एकदम चक्क केला असता. होय, मग लोकांची कामं तुला नसती करायला लागली. आणि हे असं हातावर फोड बी आलं नसतं ग. अरे सिद्ध्या, काय नाही होत मला. आणि त्या फोडाने काय दुखत नाही मला. दुखत नाही म्हणा. जिजा, म्या मोठा झाल्यावर चांगला पेंटर होणार. हिथं एक मोठी टपरी बांधणार, त्यावर पेंटर असं लिहणार बघ. मग काय गाड्यांच्या नंबर प्लेटा, नावाचे बोर्ड, दुकानाची बोर्ड अशी समधी कामं करणार बघ. मग आजीला आणि तुला कुठं काम करायची गरज नाही. फक्त बसून खायचं. त्यासाठी आधी अक्षर वळखायला यायला लागतात. वय ग, त्यासाठी शाळेत जाऊन शाळा शिकलीच पाहिजे. पर जिजा, शाळेत न जाता मला कोण शिकवल का ग? काय रे सिद्ध्या, आज लवकरच उठला. सपान बिपान नाही पडलं वाटतं. आणि कुठं झाला बरं एवढा आवृत? अगं जिजा, ती अनुताई नाही का, ती आज मला त्यांच्या शाळेतल्या बाईंकडे घेऊन जाणार आहे. आता शाळा भरली नव. रातभर तीच विचार करत होतो, त्यामुळे सपानच नाही पडलं. पर सिद्ध्या, मला नाही वाटत तुला शाळेत घेताल म्हणून. बर ठीक आहे, जाऊन तर बघ. ए दादा, ती अनुताई दिसली का? ए लांबून बोल. कोण अनुताई? कुठली अनुताई? अच्छा, ती अनुष्का. असल्यांची आता अनुताई झाली वाटतं, पण बघितली नाही तिला कुठं. काय रे सिद्ध्या, शाळेत गेला नाहीस? अरे सिद्ध्या, काय विचारते, बोल की. अगं जिजा, ती अनुताई दिसलीच नाही आज शाळेत. आलीच नव्हती वाटतं. मला वाटलंच होतं असं होणार म्हणून. पर तूच नाही नटला होता. आजीला खायला दिलं का? होय, सकाळचा भात दिला होता, खाऊन झोपली. पर जिजा, आज चितार काढायला नाही जमलं, त्यामुळे पैक बी नाही मिळालं ग. तुझ्या तर साळाच्या येडापायी आज उपाशी झोपावं लागणार वाटतं. झोप.
दुसऱ्या दिवशी. ओ दादा, आज शाळा आहे ना? हाय की. अरे पर तू 4 दिवस झाले हेच विचारतोय आणि चितार बी काढत नाही र. बरं झालं, तुला सांगणारच होतं बघ. अरे पोरा, तुझ्या त्या चितारानं समदा रस्ता जाम होतोय बघ. अरे तसं नाही, वाईट ना ग मानून घेऊस. पर आता शाळेतल्या साहेबांनी सांगितल्यावर म्या तरी काय करणार? मला ठाव आहे र, तुझं आणि त्या दोघींचं पोट त्या चितारावरच आहे. तर म्या काय करणार सांग? त्या परीस तू असं करत जा ना, जरा बारीक चितार काढत जा ना, म्हणजे तुला बी त्रास न ग आणि मला बी. वय अहो ताई, 4 दिवस झालं कुठं होता? मला लई काळजी लागली होती हो. आजारी बिजारी नव्हता ना? काय वाईट साईड झालं नाही ना? अहो ताई बोला की. हो सगळं ठीक आहे. आजारी वगैरे नव्हते, बाहेर गावी गेले होते. हां, आणि त्या चिताराचं काय झालं? ते आपण काढलेला नंबर आला काय त्याचा? पहिला नंबर आला. वा, ते काय म्हणताय? हां, बेस झालं बघा, बेस झालं. आणि ते माझं शाळेचं लक्षात आहे काय? तुम्ही नेणार आहे ना मला? अरे तू पाहिलायस का स्वतःकडे? तुझा हा असा अवतार बघून तुला या शाळेत घेतील तरी का? आणि काय रे, ते मी जे सगळं बोलले ते तुला खरं वाटलं? अहो परताई, तुम्हीच म्हणाला होता की तुमचं आणि ते तुमच्या पप्पाचं प्रामिस, त्याचं काय झालं व? चित्र शिकण्यासाठी म्हणाले असेल, पण मला काय माहित तू एवढं सिरियस घेशील. सोडून देतो विचार. काम करून घेण्यासाठी असं बोलावं लागतं. आणि इथून पुढे लक्षात ठेवा, पुन्हा रस्त्यात मला हटकत जाऊ नकोस. ताई, सिद्धू, अरे सिद्धू, काय झालं? असं इथं का बसला? कोण काय बोललं का? काय वाईट बोललं काय? सिद्धू, अरे काय विचारते? बोल की. जिजा, माझी काय चूक आहे ग? मी रोज पाहिलेली सपानं मला खरी करायची होती. त्या पोरीला काय झालं होतं म्हणून ती माझ्याशी अशी वागली? का वागली सांग ना. आता या हातातून कधी बी रांगोळी नाही सुटणार. आता या हातात कधी बी बरस नाही धरणार. ते रंग पाहिलं की मला भ्या वाटतं ग. त्या पोरीला काय झालं होतं म्हणून अशी वागली? समजा आयुष्याचा हिसकोड झाला ग, हिसकोड झाला. धन्यवाद.